खरीप 2026 हंगामासाठी बेकायदेशीर बोगस कापूस एचबीटी बियाणे वाण विक्री व खत लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. पालकमंत्री यांना आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या वतीने निवेदन. 2026 खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते व बियाण्यासाठी आता लगबग सुरू होते. त्याच वेळेस रासायनिक खतांचा तुटवडा, लिंकिंग व कापूस बोगस बियाणे एचबीटी यांची सर्रास विक्री होते. धुळे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी अंदाजे 2 ते 3 लाख बियाणे पॅकेट विकले गेले. या वर्षी देखील जास्त प्रमाणात विक्री होणार असल्याचा अंदाज असून कापूस एचबीटी या वाणाचे प्रोडक्शन गुजरात राज्यामध्ये होते, त्यानंतर महाराष्ट्र राज्यात विक्री होत आहे. हे सर्वांना ज्ञात असून आपल्या देशामध्ये केंद्र आणि महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाची एचबीटी कापूस वाणाला कुठलीही शासनाची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे खरीप 2026 मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे 50 ते 60 पाकिट या ठिकाणी विकले गेलेत. संकरित कापूस तयार करण्यासाठी 2 जातीचे बी लागते. उदाहरणार्थ अ व ब चा वांकर करून अ ब F1 ही संकरित जात तयार होते. ही एचटीबीटीची संकरित जात तयार करण्यासाठी या अ व ब जातीतील 3 जीन तणनाशकासाठी CP4 EPS PS हे जीन टाकावे लागते. हे कार्य शेतकरी करू शकत नाही. कापूस वाणामध्ये फ्युजोरियन जीनचा शिरकाव झाल्यास पुढील पिकांना मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव असू शकतो. तसेच तणनाशक फवारणीसाठी दिवसेंदिवस जमिनीची पोत खराब होत आहे, जमीन नापीक होऊ शकते. त्यामुळे सदर बेकायदेशीर बोगस कापूस एचटीबीटी बियाणे वाण विक्री व खत लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन आज आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या वतीने देण्यात आले व लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी जितेंद्र रमेश पवार, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष. खरीप हंगामासाठी याच्या आधी जिल्हाधिकारी मॅडमांच्या अध्यक्षतेखाली पण 5 तारखेला मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये पण आपण निवेदन दिलेलं आहे की खत नियोजन आणि बियाणे या संदर्भात आपण परत कृषी अधीक्षक असतील, कृषी विकास अधिकारी असतील किंवा कृषी संचालक असतील, सगळ्यांना आपण वेळोवेळी निवेदन देत आहोत. धुळे जिल्हा हा कापूस उत्पादनकासाठी आपला प्रसिद्ध जिल्हा आहे. तर या जिल्ह्यामध्ये एचटीबीटी नावाचं बोगस बियाणं हे सर्रास 50% पेक्षा जास्त विकलं जात आहे. आता समजा चोरी झाली तर आपण 5-10% समजू शकतो, पण 50% पेक्षा जास्त होत असेल तर याच्यात सिस्टम पण जबाबदार आहे असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे. तर सिस्टम याच्यावर म्हणजे शेतकऱ्याचं नुकसानासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी हे चुकीचे कामं करत आहे. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी निवेदन देऊन सगळ्यांना एकच विनंती आहे की एचटीबीटी बोगस बियाणे हे बियाण्यावर बंदी आहे. या पर्यावरणाचा ऱ्हास होतो, याच्यामध्ये 1 लाख रुपये दंड आणि 5 वर्षाची शिक्षा आहे. हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा हा गुन्हा परत का करत, हा एक पहिला प्रश्न माझा आहे. खत नियोजनाच्या बाबतीत कुठल्याही शेतकऱ्याला असं वाटत नाही की मी खत जास्त टाकावं. त्याचं माती परीक्षण जर केलं तर खताचं नियोजन तो 100% करू शकतो. तर माती परीक्षणासाठी सुद्धा अधिकाऱ्यांचा कुठलाही पाठपुरावा हे लोक करत नाहीत. आणि त्यांचा स्वतःचा एक GR आहे. GR म्हणजे त्यांचा आदेश आहे की ग्रामीण भागामध्ये जे नोकरीला आहेत, कृषी सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सगळ्यांना काम लावून ते काम करू शकतात. मात्र ते आम्हाला विचारतात की तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा, बियाणं कुठं आहे, कोणाकडे, मग आम्ही कार्यवाही करू. तर ही कुठली पद्धत आहे? ही पद्धत थांबली पाहिजे. राजरोसपणे हे सर्रास चोऱ्या होत आहेत, याचा कुठेतरी निर्बंध आला पाहिजे असं माझी आज अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. आणि मला न्याय भेटेल आणि शेतकरी सुद्धा वाचेल याच्यातून अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.